पोपट झालाय। वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। सो सुंदर अशा दिवसासोबत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही निघालेलो आहोत सारसबागला। विहानला पण आम्ही घेऊन जात आहोत। तो फर्स्ट टाइम जाणार आहे आणि मी स्वतः खूप वर्षानंतर जात आहे सारसबागला। सो सगळी मजा मस्ती व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आम्ही आता सारसबागच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि सगळं नॉस्टॅल्जिया फील होतं आहे मला। सगळे माझे लहानपणाचे दिवस आठवत आहेत जेव्हा मी इथे यायचे। सो हां हाय, तू कारमध्ये झोपून गेला होतास। यू आर एक्साइटेड टू एन्जॉय? आमचा पोपट झालाय। सारसबागेमध्ये आमचा पोपट झालेला आहे। तर विहानला घोड्यावर बसायचं आहे, विहानला पाण्यावर बसायचं आहे। घोड्यावर नाही बसायचं का? उद्यान हे फक्त तिकीट भेटणे फक्त 5 वाजेपर्यंत आहे। पेशवे खेळ उद्यानामध्ये तिकीट भेटण्याची वेळ आहे दुपारी 2 ते फक्त 5 वाजेपर्यंत आणि गार्डन चालू असतं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। तर तुम्ही आणि आम्हाला एंट्री भेटली नाही आहे कारण आणि आम्हाला इथे येऊन एंट्री भेटलेली नाही आहे। आमचा थोडा अंदाज चुकला आहे, आम्ही थोडं लवकर यायला हवं होतं। बट पाहू, नेक्स्ट टाईम आम्ही येऊ तेव्हा होपफुली लवकर येऊ। श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन 1750 साली आंबील ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले। तलावाचे काम सन 1750 ते 1753 या कालावधीपर्यंत चालले होते। त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे 25 एकर एवढे विस्तीर्ण होते। या तलावाचा उपयोग नौका विहारासाठी करण्यात येत होता।
तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करत असताना तलावामध्ये अंदाजे 25,000 चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग बगीचा तयार करण्याकरता राखून ठेवण्यात आले. त्यानंतर त्या बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी त्या बागेला काव्यात्मक सारसबाग असे नाव ठेवले. तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन 1784 साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारसबाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1861च्या सुमारास शहरातील अनेक जागा पुणे महानगरपालिकेकडे देण्यात आल्या. त्यावेळी गणपती मंदिराचे बेट सोडून तलावाची जागा मुंबई सरकारने पुणे नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. पुणे नगरपालिकेकडून सन 1966 साली तलावाचे जागेत उद्यान विकसित करण्यात आले. थोरले माधवराव पेशवे यांनी हैदर अलीच्या स्वारीवर जाताना दृष्टांत झाल्यावरून या तळ्यात गणपतीची स्थापना केली असे म्हणतात. गणपतीची मूर्ती संगमरवरी व उजव्या सोंडेची असून भोवताली भव्य सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग आहे. तर अशी होती सारसबागेची छोटी ट्रिप. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि पेशवे साहसी खेळ उद्यान इथे आमचं जाण्याचं आज राहूनच गेलं. बट नेक्स्ट टाईम जेव्हाही आम्ही जाऊ तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि तिथलीही माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आमचं गणपतीचं दर्शन पण झालेलं आहे, सिद्धिविनायक गणपतीचं. आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत. सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे नवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला येतच राहतील.